नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर हे व्हिडिओ आहे ना 2-3 दिवसाचे आहेत। तर हे ना ब्लाऊज पीस आहेत, याला खणाचा ब्लाऊज पीस बोलतात। मध्ये मी ना गावी जायचं होतं तेव्हा मी स्टेशनला गेलेली आणि तिकडे देवी आईला वगैरे साड्या घ्यायच्या होत्या। तर मला हे ब्लाऊज पीस खरंच खूप आवडले खणाचे आणि कपडा पण एकदम छान आहे। तर हा मला 70 रुपयाला पडला एक ब्लाऊज पीस आणि बोललं चला याच्यापासून काहीतरी मस्त असं बनवूया। तर माझ्या डोक्यात खूप दिवसापासूनच होतं। हा टेबल तुम्ही बघताय ना, तर याच्यावर आहे ना मला टेबल रनर बनवायचा होता। तर बोला विकत घेण्यापेक्षा ना आपण घरी शिवून बघूया। तसं थोडंफार मला शिवणकाम येतं तर बोललं मी पहिली ना ब्लाऊज पण शिवायची, पण नंतर काय झालं आमच्या सोसायटीत भरपूर टेलर झालेत, त्यामुळे मग मी आता कोणाचे ब्लाऊज घेतच नाही आणि कामाला पण जायचे मी, त्यामुळे घ्यायचं बंदच केलं। तर हे हा ना कपडा, याला मी अस्तर लावलं आहे। जे माझ्याकडे एक्स्ट्रा अस्तर होते ना तेच लावले, असं नाही मॅचिंगचं लावले, कारण की अस्तर हे खाली जाणार आहे, त्यामुळे मी वेगळं अस्तर लावले त्याला। आणि बघा किती सुंदर असे टेबल रनर शिवून झालेत। कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा। थोडं इकडे तिकडे झालं आहे थोडंफार, पण आलेत छान। तर बघा किती मस्त झालेत ना। हा कलर तर खरंच खूप उठून दिसतो आहे आणि त्याच्यापासून ना कपडे उरलेले थोडे ते, तर बोलं काहीतरी मस्त करूया, आसन वगैरे करूया, ते छोटे छोटे टेबलवर ठेवतो ना ते। तर हे बघा किती मस्त आसन केलं आहे मी, याला समई आसन पण बोलतात, पण माझ्याकडे लेस थोडीच उरलेली, त्यामुळे मी कसं तरी जॉईंट करून हे एकच केलं आहे। आणि बघा छोटे छोटे केलेत, याला लेस वेगळ्या लावल्यात मी, माझ्याकडे ज्या होत्या म्हणजे मी ब्लाऊज वगैरे शिवते ना, मग त्याचे लेस उरलेल्या होत्या म्हणून मी त्याच इथे जॉईंट केल्या आणि खरंच खूप मस्त वाटते। मी हे नक्की तुम्हाला ठेवून दाखवेल आसनावर। तर आम्हाला बोलवलेलं माझ्या आईने आणि मस्त तयारी वगैरे करून आम्ही गेलो। तर ते म्हणजे आज धोंड्याचा महिना चालू आहे, हा माहिती आहे तुम्हाला। तर आज आम्हाला आहे ना माझ्या आईने जेवायला बोलवलेलं, कारण की धोंड्याच्या महिन्यामध्ये लेकीला जावायला आहे ना जेवायला बोलवतात। जावायला नारायण आणि लेकीला लक्ष्मी मानून त्यांचा सन्मान केला जातो। तर माझ्या आईने ते छान साडी वगैरे आणलेली मला, परत जोडव्या गजरे, परत वटीचं सामान आणि माझ्या मिस्टरांना कपडे आणलेले। तर इथे ही माझी वहिनी आहे बारकी, तर ती आधी माझी वटी भरणार आहे। आणि असं काय नसतं की जास्त सोन्याची वस्तू घ्यायला पाहिजे किंवा काय, ज्याची जशी परिस्थिती आहे तसे आईवडील घेतात, किंवा त्यांना नाही घेता आलं तर माझं म्हणणं आहे तुम्ही घ्या आणि तुम्ही घेऊन द्या ना, कारण की प्रत्येक मुलगी ही आता चांगल्या जॉबला वगैरे असतेच आणि ज्या नसतात त्यांचं ठीक आहे, पण ज्या आहेत त्यांनी तरी आईवडिलांना थोडं सपोर्ट करायलाच पाहिजे, मदत करायलाच पाहिजे। तर इथे छान माझी ही छोटी वहिनी माझी वटी वगैरे भरते आहे आणि सगळं कुंकू माझ्या नाकावर पडलेलं, मी पुसायला जाणं तेवढ्यात माझी आई ओरडली, कारण की पहिल्याचे लोक कसे बोलायचे नाकावर कुंकू पडलेलं चांगलं असतं आणि ते पुसायचं नसतं, त्यामुळे मला काही पुसून दिलं नाही त्यांनी। आणि आज बघा मी छान अशी साडी घातली आहे, किनारीची साडी नाही घातली, काय होतं नेहमी किनारीची साड्यांना मग कंटाळा येतो आणि आता गरमी पण खूप चालू आहे त्यामुळे नको वाटतात, पण आजच्या दिवशी साडीच घालायला पाहिजे म्हणून मी आपली साधी सिंपल साडी घातली आणि त्याच्यावर सगळी ना ऑक्साईड ज्वेलरी घातली आहे मी। तर कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा। तर छान असं माझी ओटी भरून झाली आणि इथे आता जावायला मान द्यायचं आहे। तुम्हाला माहिती आहे का, अधिक मासाला पुरुषोत्तम माससुद्धा बोलतात। हा दर 3 वर्षांनी येणारा हिंदू संस्कृतीतला सण आहे। काही ठिकाणी तर म्हणजे धोंडे करतात, पुरणपोळ्या करतात, आमरस करतात। या काळात लेक जावायचा विशेष पाहुणचार अत्यंत गोड म्हणजे गोड पद्धतीने पार पाडतात आणि खरंच ह्यामुळे हा सण का करायचे, कारण की बघा पहिली लेक लग्न करून गेली तर जास्त यायची नाही, तर तिला हा अधिक महिन्यात बोलवायचे आणि मस्त गोड खाऊ बिऊ घालायचे आणि याच्यामुळे काय व्हायचं की ना नात्यामध्ये एक गोडवा निर्माण व्हायचा। हा या परंपरेमागील मुख्य उद्देश होता तेव्हा। माझ्या आईने देखील बघा मस्त धोंडे वगैरे केलेले आहेत आणि मस्त आता पेटपूजा करून घेणार आहे मी। आणि ही आमची छोटीशी फॅमिली माहेरकडची, माझी आई, माझी बहीण, माझी वहिनी, माझा भाऊ। तर तुम्हाला तर माहितीच आहे मी गावी गेले होते गेल्या महिन्यात, तर येताना आहे ना तिकडनं याची म्हणजे माझ्या मिस्टरांची आत्या आहेत ना, त्या दोघी पण तिथेच राहतात गावामध्ये, तर त्यांनी ना ते कधी पण जाऊ द्या आम्ही, पण येताना सांगती तांदळाचं पीठ देतात किंवा वड्यांचं पीठ देतात, तांदूळ देतात, जे तांदळाची पेज करतो ना आपण ते उकडीचे तांदूळ किंवा रॅशनचे तांदूळ असतात, त्यांच्या शेतातले तांदूळ असतात, पण ते येताना देतातच आपल्याला, जास्त नाही पण थोडं तरी ते त्यांचं प्रेम म्हणून ते पाठवतात। आणि खरंच गावातली माणसं आहेत ना खूप प्रेमळ असतात। आता मी माझ्या माहेरी जरी गेले ना तरी तिकडनं पण माझी आजी होती ना तेव्हा माझी आजी द्यायची,
डाळी बांधून द्यायची, परत चणे जे शेतात पिकतं ना त्या गोष्टी द्यायची. आणि खरं ती तुरीची डाळ वगैरे माझी आजी द्यायची ना, काय चव असायची त्याला मस्त. कारण की आपण ज्या पॉलिशच्या डाळी आणतो इथून दुकानात त्याला एवढी चव नसते बघा. पण गावची डाळ ज्याला भेटत असेल ना खरं ते भाग्यवानच आहेत. गावचे जे कडधान्य वगैरे भेटतात त्यांना खायला. आम्हाला तर आता एवढं भेटत नाही आमच्या आजी गेल्यापासून. पण माझी आजी होती ना तेव्हा मला काही, माझ्या मोठ्या बहिणीला तर तिचे सासर म्हणजे तिचे सासर हे याच्यातलं आहे, सॉरी घाटावरचंच आहे, मनसरची ती. पण तिला तिकडनं भेटतं. माझं कसं होतं, मी कोकणात गेल्यामुळे माझं सासर कोकणी आहे, तर तिकडे जास्त काही असं पिकत नाही. तिकडे जास्त करून तांदूळ वगैरेच पिकतात. तर तरी पण त्या आत्या वगैरे आहेत ना त्यांच्या, त्या देतात मला. आणि खूप छान तांदूळ असतात हे उकडीचे. तुम्हाला तर माहिती आहे किती छान दिसतात, ते एकदम साफ असतात. आणि याची पेस्ट पण खरंच खूप शरीराला ना फायदेशीर असते. मी जेव्हा माझं नवीन लग्न झालं ना तेव्हा मी विचार करायची, हे लोक पेजेचे तांदूळ म्हणजे पेज करतात सकाळी सकाळी नाश्त्याला, कधीतरी करायची म्हणजे अशी. पण कसं खातं नाश्त्यासाठी पेज, मी तर कधीच खाल्ली नव्हती. आणि यांच्याकडे येऊन ना मला ते नवलच वाटायचं. आपल्याकडे कसं असं आजारी पडल्यावर आपण रव्याची पेज वगैरे आपली आजी आई करून द्यायची, पण यांच्याकडे ना तांदळाची पेज करतात. आणि खरंच लोक ना मागून न्यायचे माझ्या सासूकडनं वगैरे की तुमच्याकडे तांदूळ आहेत का पेजेचे. तुम्ही ना तुमच्याकडे म्हणजे कोण आजूबाजूला कोकणी असतील किंवा तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही नक्की मागून घ्या पेजेचे तांदूळ. जर आपल्याला ताप वगैरे आला किंवा बघा आपल्या तोंडाची चव जात, आधी पाणी उकळायचं, थोडं तांदूळ टाकायचं, थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, बाकी काहीच टाकू नका तुम्ही. आणि मस्त अशी घटसरीने अशी पेज करा, इतकी छान होते ना. आणि तोंडाला पण चव येते आणि एकदम तरतरी येते. औषधं गोळ्या खाण्यापेक्षा ना हे खा, त्यांनी खरंच खूप छान वाटतं. तर आता हे तांदूळ आहेत ना मी सगळे आता व्यवस्थित साफ करून, साफच होते ते, पण थोडं बोला जरा चाळून बिळून घेतले, परत पिशवीत ठेवले. बोला आता स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवले. गावावरून काय आणल्या ना गोष्टी, तर हा स्वच्छ डब्बा केलाय. आणि हे बघा याला, आणि हे टाकायचं याच्यात. हे गरम मसाल्यामध्ये भेटतं, त्याला काय त्रिफळ का काय बोलतात वाटतं, तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही. तर बघा हे असे असतात, गरम मसाल्यामध्येच असतात ते. तर हे ना थोडे खाली टाकायचे आणि त्याच्यावर थोडे थोडे तांदूळ टाकायचे. त्याने काय होतं म्हणजे कीड वगैरे लागत नाही तांदूळाला. तर तुम्हा सर्वांना कसा वाटला माझा व्हिडिओ? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय.